नमस्कार मंडळी. तर रात्री लेटपर्यंत दिंडीची प्रॅक्टिस झाल्यानंतर सकाळी सर्वात पहिले काम केले ते म्हणजे गाडी वॉशिंग. हो, आज मुंबईला जायचे ठरले होते. हिमालय क्रिकेट संघ मोरवे यांनी आयोजित केलेली गाभित समाज मर्यादित क्रिकेट स्पर्धा या कामोठे येथे भरवण्यात आल्या होत्या मुंबईला. त्यासाठी आम्ही गावातील काही प्लेयर्स घेऊन आम्ही मुंबईला जायचे ठरवले. चकाचक गाडी दिल्याशिवाय मन करत नाही. एकदम चकाचक वाटतंय की नाही? कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण निघालो आहोत मुंबईला जायला. कारभाराच्या चरणी प्रार्थना करून नारळ ठेवून आम्ही मुंबईला जायच्या प्रवासाला निघालो. गावातून मुंबईला जायला 3 गाड्या निघाल्या होत्या. यामध्ये काही माजी खेळाडू होते ज्यांनी त्यांच्या तरुणपणी खूप चांगले क्रिकेट मैदान गाजवले होते. अशा काही जणांचा सत्कार करण्यासाठी त्यांना सोबत घेऊन जायचे होते. काही आत्ताचे खेळणारे प्लेयर्स होते. या सामन्यांसाठी प्रथम पारितोषिक हे 20,000 रुपये व चषक हे माननीय आमदार श्री नितेशजी राणे यांच्यातर्फे होते, जे आता सध्याचे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री आहेत. मंदिरात गेलो तर मोबाईल काढायची गाडी घालतात. बॉर्नविटा आता आधी 2 मिनिटात काम करतो. जरा बरं वाटतंय. थंडी वाजते. गरमागरम कॉफी प्यायला आम्ही आता इथे थांबलो आहे. थोड्या वेळाने आम्ही मुंबईला पोहोचू. झोप झाली दोन. झोप आली होती. झोप पण उडेल आमची. गावकर साहेब, काय म्हणायचं तुम्हाला? शुभ प्रवास. चांगला प्रवास. पनवेल पार्सल आहे.
बॉल मी टाकते. आज शनिवार दिनांक 11 तारीख. आज ह्या मॅचेस इकडे दिबा पाटील स्टेडियम कामोठे येथे भरवण्यात आलेले आहेत. आपले हिमालय क्रिकेट संघ मोरवे यांच्यातर्फे ह्या मॅचेस भरवण्यात येतात. ह्या गाभित समाज मर्यादित मॅचेस असतात. हे तिसरे वर्ष आहे. तिसऱ्या वर्षामध्ये हे शनिवार रविवार आपण दोन दिवस मॅचेस चालणार. ते उद्या संध्याकाळी त्याचा समारंभ होणार. हिमालय क्रिकेट संघ मोरवे यांची मॅच आता चालू होत आहे. तर आम्ही त्याच्यासाठीच काल जेवढं काय आपण प्रवास करून आलो तर ह्या गोष्टीसाठी प्रवास करून आलो. सर्वजण आम्ही याच गोष्टीसाठी आलेलो. 2 टीम आता जमा झालेल्या आहेत. टॉस पण झालेला आहे आणि तुम्हाला लाईव्ह दिसणार. घर बसल्या हे मॅचेस बघू शकतात. तर आजची पहिली मॅच आहे एसीसी आंबेरी वर्सेस VRCC आनंदवाडी. तर ही आता पहिली मॅच चालू होईल. क्या कैलासवासी गोविंद रामचंद्र तारे आणि कैलासवासी रामचंद्र तारे यांच्या स्मरणार्थ तारेबंधू यांच्याकडून तृतीय क्रमांक रोख रुपये 5,000 व आकर्षक तोषक कैलासवासी मधुसूदन विठोबा गावकर यांच्या स्मरणार्थ श्री मधुसूदन गावकर यांच्याकडून मालिकावीर फिशिंग रॉड निर्वाणा होमस्टे मालवण चिवला बेच सौ रंजना पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. एसीसी आंबेरी या संघाच्या बाजूने त्याच्या ओव्हर विकेट पहिल्याच्या डाव्या बाजूने 4 ते 5 ओव्हरचा शॉट ऑन घेऊन एक वेगळ्याच गोलला सज्ज होतोय. समोर येतो निलेश पोसन. 4 धावांनी वैयक्तिक आणि संघाचा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 9 धावा. उमेश तारे यांच्याकडे पारितोषिक या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला प्राप्त होते. प्रत्येक चौकारी षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल.
सामना झाला होता ACC आंबेरी आणि VRCC आनंदवाडी. त्याच्यामध्ये VRCC आनंदवाडी हा संघ विजयी झाला आहे आणि आता जो सामना सुरू आहे आई भैरवी देवी केरवाडा आणि तुफान नेवते या संघामध्ये तुफान नेवते याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला. काय म्हणत आहे कांदळगावकर? समोर चांगला आहे. हिमालय संघाने आमची नाश्त्याची पण सोय केली आहे, चहा पाण्याची पण केली आहे. 2 तास झोपलोय फक्त प्रवासात, त्यानंतर डायरेक्ट इकडे आलोय. कशाला तर खेळाची आवड. बाकी अरेंजमेंट कसं काय म्हणतात? अरेंजमेंट सगळी ओके आहे. गेल्या वर्षी आम्ही स्वतः जातीनिशी होतो, पण यंदा आम्ही गावाला झालो. पहिले गेल्या वर्षी मुंबईवाले होतो, त्यामुळे चांगली सुविधा मस्त केली. आता मागील 3-4 वर्षामध्ये आपण पाहतोय भावेश मेहतर आणि प्रथम फलंदाजी झाली. VRCC काली बंदर संघात पहिल्या 4 षटकांचे समाचार घेतले आणि भावसिंगच्या जवळ केले. अजित बानकर बघता पहिल्या षटकाचे खेळ सुरू झाले. 2 चेंडूंचे खेळ सुद्धा सुरू झाले. सलमीचा षटक घेऊन गेलेले गोलंदाज आपटून बघा करा उठवून घ्यायला जमलं नाही की उचलतो तशी दुसरीकडे आपण विश्वजित सर यावेळेस सुपर फायनलच्या दिशेने चेंडू पसरवला जातो आणि हाही चेंडू मला वाटतं निश्चितपणे चौकाराचा चौकार लावला जातो, तो म्हणजे कौशिकाच्या माध्यमातून. या चौकाराच्या मदतीने एका षटकाचा सांगत. काल आपला पहिला दिवस झाला मॅचचा, आज दुसरा दिवस आहे, रविवार आहे आज, 12 तारीख आहे आज. तर आज काल जेवढे मॅच झाला त्याचे आज फायनल्स होणार, सेमीफायनल फायनल्स आज होणार आहेत आणि बक्षीस समारंभ असणार. आणि त्यानंतर आम्ही रात्री लगेच निघणार आहोत. तर बघूया काय मजा मस्ती चालते आपल्या सोबत. आम्ही थोडे आज लेट झालो, लेट उठलो, तर आम्ही मॅचच्या हायच्या ठिकाणापासून लांब आलो होतो. पण आता आम्ही चाललो आहे. तोपर्यंत स्टार्टिंगला मॅच झाल्या, 2 मॅच होऊन गेलेले आहेत ऑलरेडी. आम्ही गाडीमध्ये लाईव्ह बघतो आहे, गाडीमध्ये लाईव्ह सगळ्या मॅचेस बघतोय, चालू आहेत त्या मॅचेस. काय अपडेट्स चालले आहेत ते बघूया आता पुढे काय मजा येते ते. नमस्कार. आपली हिमालय क्रिकेट संघाची स्पर्धा चालू आहे, 3रं वर्ष आहे आता. तर खरोखरच भव्य दिव्य आयोजन आपलं हिमालय क्रिकेट संघ करतोय इथे. आणि मुंबई सारख्या ठिकाणी आयोजन करणं म्हणजे तसं कठीण काम आहे. आणि त्यासाठी आपले सर्व आयोजक किंवा आपले सहकारी मित्र, सगळे आपले तरुण, आपले मुलं आहेत, ते सगळे चांगल्या प्रकारे सहकार्य करून आपले अंग मेहनत, आर्थिक मेहनत करून वगैरे चांगल्या प्रकारे स्पर्धा आपली कशी पार पडायची आहे. आपल्या गावावरून पण आपणासहित आपले सर्व मित्रमंडळी, आमचे ज्येष्ठ लोक, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ असे आम्ही मिळून सर्वजण आम्ही गावावरून त्या स्पर्धेसाठी सहकार्य करण्यासाठी आलेलो आहोत. जेणेकरून आपले तरुण, आपले आयोजक आहेत, आपले मुलं आहेत, त्यांना पण उरूप येईल आणि ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपली स्पर्धा पार पडेल. तसेच आजूबाजूच्या गावाचे जे संघ येत आहेत ते खरोखरच चांगल्या प्रकारे आपल्याला ह्या हिमालय क्रिकेट राबी समाज मर्यादित संघाला जास्तीत जास्त सपोर्ट करतायत. कारण सहभागी हो या स्पर्धेत. कारण जर संघ एवढे जास्त सहभागी झाले नसते तर या आमच्या हिमालयाच्या आयोजनाला काही अर्थ राहिला नसता. पण गावोगावीचे आता मालवण, वेंगुर्ला वगैरे इकडे आपले देवगड पासून जे संघ येत आहेत त्यांच्यामुळे या स्पर्धेला जास्तीत जास्त शोभा आलेली आहे. आणि खरोखरच आयोजन आपलं व्यवस्थित पार पडत आहे आणि काही याला कुठलेही गालबोट न लागता ही स्पर्धा आपली सुरळीत पार पाडली आहे आणि चालू आहे.
नाही सध्या काय सुचत नाहीये मला. पण आज काय नाश्ता केलास? आज नाश्ता दिला नाही मला. हिमालय क्रिकेट संघाचा सिनियर खेळाडू आहे आणि मी सातत्याने जवळजवळ 25 वर्ष खेळलो. ते सलामीवीर म्हणून सलामीला बॅटिंगसाठी जायचो आणि सातत्याने मी 25 वर्ष खेळत आलो. याच्या अगोदर आमचे जेव्हा सामने व्हायचे तेव्हा पंचक्रोशीतील सर्व प्रेक्षक वर्ग आमचा जेव्हा सामना असायचा तेव्हा ते आवडून घ्यायचं. कारण त्यानं फक्त काय बघायचं होतं तर क्षेत्ररक्षण हे आहे हे त्यांना खूप आवडायचं. कारण एवढं क्षेत्ररक्षण म्हणजे त्यावेळी आमच्या बॅट्समन नव्हते, बॉलर होते, बॉलिंग टाकणारे होते, चांगले चांगले बॉलर होते, पण बॅटिंग नव्हती. मी एकटाच होतो आणि जवळजवळ त्या वरतीच पूर्ण बॅटिंगचा गेम होता. पण तरी पण आमचा संघ व्यवस्थित खेळायचा. हारायचो आम्ही केव्हा केव्हा, पण लोकांना फक्त आमचं क्षेत्ररक्षण हे खूप आवडायचं. त्यावेळेचा काळ असा होता की गाड्या नव्हते, आमच्याकडे काहीच नव्हते. आम्ही 10-10, 15-15 किलोमीटर चालत जाऊन स्पर्धा आम्ही खेळायचो. आता तर एका दिवसात आम्ही मुंबईला आलो आणि ही मजा आम्ही आता लुटत आहोत. खरोखर बरं वाटतं. आता हे गावोगाववरून आमचे गावी समाजाचे संघ आलेले आहेत. चांगलं वाटतं आणि एक आत्मविश्वासाने आणि आनंदाने सगळे एकत्रित येऊन खेळतायत. खरोखर अभिमान आहे मला. धन्यवाद. हा नमस्कार. गाभित समाजाचे क्रिकेट सामने हिमालय क्रिकेट संघ मोरवे यांच्याकडून या ठिकाणी भरवलेले आहेत आणि समाज म्हणून एकत्र राहण्यासाठी जे जे काही उपक्रम असतात त्यापैकी हा एक उपक्रम आहे ज्यायोगे आपला समाज आणि समाज बांधव एकत्र येतात, एक संघ होतात. तसं बघितलं तर गाभित समाज म्हणजे मच्छीमार आणि मच्छीमार ह्या व्यवसायामध्ये बरेच यश अपयश असतं इतर धंद्याच्या तुलनेत. त्या दृष्टीने या खेळात सुद्धा जे जे काही यश अपयश येतं ते बसवणं म्हणजे पुढच्या जीवनासाठी आपल्या जीवनात येणारे जे काही यश अपयश असतं ते बसवण्याचं हे एक शिक्षणच आहे. या खेळातून आपण हेच शिकायचं आहे की येणाऱ्या जीवनामध्ये आपल्या व्यवसायानुसार किंवा इतर काही कामानुसार जे काही यश अपयश येईल, सुखदुःख येतील, ती सुद्धा धीराने आणि आनंदाने बसवणं हा एक मोठा उद्देश या मागे साध्य होतो. आणि अशा तऱ्हेने हा समाज एक संघ राहून पुढील वाटचाल करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा हा कार्यक्रम म्हणजे हे क्रिकेट सामने हिमालय क्रिकेट संघाने भरवलेले आहेत. एक कौतुकास्पद आहे कारण मुंबई सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या खर्चाचा हा प्रश्न आहे आणि अशा तऱ्हेने हा खर्च करून आणि सगळ्या समाज बांधवांना एकत्र करून हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करणे ही एक म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. तेव्हा अशा तऱ्हेचे यापुढे देखील सामने आणि कार्यक्रम व्हावेत जेणेकरून समाज बांधव एकत्र राहावा, समाजाचा उत्कर्ष व्हावा अशी मी म्हणजे मनोकामना व्यक्त करतो आणि हिमालय क्रिकेट संघ मोरवे याला धन्यवाद देतो. नमस्कार. मी यशवंत वडकर. ह्या हिमालय क्रिकेट संघाचं प्रथम मला इथे आमंत्रण दिलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. उत्तरोत्तर त्याची प्रगती होती आहे आणि हे मला कौतुकास्पद वाटतंय. आणि मुंबई सारख्या ठिकाणी या दिबा पाटील मैदानावरती हे 3रं वर्ष आहे हे काम हे हिमालय क्रिकेट संघ करत आहे गाभी समाजाच्या माध्यमातून. कौतुकास्पद आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झारखंड. मी 2010 ला मुंबईमध्ये आलो आणि गावातली जवळजवळ स्पर्धा ही आमच्या संघाने भरवती बंद केली होती. तर माझ्या मनामध्ये एक विचार आला की जे मुंबईमध्ये मुलगे आहेत त्यांना घेऊन मी एक गावाचे नावाची टीम एक स्पर्धा चालू करावी.
आणि ती मी सलग हे माझं 3रं वर्ष आहे आणि 3 वर्ष आम्ही गाभी समाजाच्या मार्फत म्हणजे गाभी समाजाची कमिटी आहे त्याच्या मार्फत आम्ही गाभी समाजा मर्यादित 3 वर्ष सलग क्रिकेट स्पर्धा भरवत आहोत. या स्पर्धा भरवताना काय काय तुम्हाला आव्हान येतं? या स्पर्धा भरवताना आम्हाला म्हणजे मेन म्हणजे आर्थिक बळ हे लागतं. माझे पंच वगैरे हे मी सगळं मनुष्यबळ म्हणजे करू शकतो पण मोठा प्रश्न होतो तो आर्थिक बळ आणि आर्थिक बळासाठी आमच्या गावातून भरपूर मला सपोर्ट मिळाला आणि मी त्या सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार मानतो. असाच सपोर्ट पुढील पण सपोर्ट राहावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. इथे कसं आहे ग्राउंड पासून स्टेज पासून सगळा खर्च असतो म्हणजे जवळजवळ गावात आपल्याला जो ग्राउंड किंवा स्टेज जी फ्री मध्ये मिळते तर इकडे तसं नाही. इकडे जवळजवळ 2 दिवसात ते भरपूर म्हणजे आर्थिक कमीत कमी मला वाटतं स्टेज आणि हे पकडून मला वाटतं 42,000 हे आमचे त्याच्यामध्ये जातात. ते गावात जर ग्राउंड उपलब्ध असेल तर गावात निश्चित आम्ही भरण्याचा प्रयत्न करू. मी जर सांगितलं आनंदला तर आनंद सांगतो की नाही आपण करूया काहीतरी करूया आणि आनंदचा जे त्याच्या समवयस्कर जे माणसं आहेत त्यांचा पण त्याला भरपूर सपोर्ट होतो. त्यामुळे हे शक्य होतं की ही सलग 3 वर्ष स्पर्धा यशस्वी करण्यामागे. मॅच मधली काय हिमालय मोडवे याचं नाव हे पहिल्यापासूनच आहे कारण आम्ही लहानपणापासून बघतोय तर आमच्याकडे खेळण्यासाठी उत्तम ग्राउंड होतं आणि आम्ही सगळे लोक खेळायचे. त्यांना बघून बघून इन्स्पायर होऊन आम्ही सुद्धा खेळायला लागलो. मॅच बघता बघता आम्ही सुद्धा टीम मध्ये उतरलो. खूप लहान वयामध्ये आम्ही चालू केलं मॅच मध्ये एंट्री मारली तेव्हा संदीप पुरात आमचं कॅप्टन्सी करायचे. जितू कोळंबकर, संजय कोळंबकर अशा सर्वांमध्ये आम्ही खूप छोटे होतो म्हणजे आम्ही 8वी 9वी 10वी पासून आम्ही चालू केलं त्यांच्यामध्ये. एक चांगला बॉलर म्हणून मी सुद्धा एक चांगली कामगिरी करत होतो त्यावेळी आणि आता तो वेळ निघून गेला आमच्या तिकडून गावातून कारण आमचं आता खेळण्याचं ठिकाणच राहिलं नाही व्यवस्थित कारण ते शॉर्टेज झालं त्याच्यामुळे आपले प्लेयर आता इकडे तिकडे भटकायला लागले. सगळे मुंबईत यायला लागले आणि मुंबई टुर्नामेंट भरायला लागले. मुंबई टुर्नामेंट भरल्यानंतर आता इथे स्कोप भरपूर आहे की गावातून येण्यामध्ये पण एवढा आनंद आहे की विचारून सोय नाही की आज आमच्या गावातले अर्ध्यातले 50% लोक तरी आता क्रिकेट खेळताना दिसत आहेत. इथे हौशी कलाकार पण आले आहेत. हे बघून आता एवढा आनंद होतो ना की आम्ही क्रिकेट आता सोडला परंतु आता पण वाटतंय की आम्ही आता जरी खेळलो ना तरी हे बघून असं वाटतंय की या पोरांमध्ये आता पण आम्ही खेळू शकतो. एवढा आनंद निर्माण झालाय की 2 दिवसांमध्ये कसं मॅनेज केलं जात आहे. गावातून सुट्ट्या काढून येत आहेत लोक. मुंबईमध्ये पण सुट्ट्या मिळत नाहीत लोकांना तरी पण सुट्ट्या घेत आहेत. कसे करतायत त्यांचं त्यांना माहिती. शनिवार रविवार भेटण्यासाठी ते खूप कष्ट करतात आणि या खेळाचा आनंद घेत आहेत. आज आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतंय पण आता आम्ही खेळत नाही. 10 वर्ष गेली निघून हे खेळ सोडून. गावात झाले तर एकदम खूपच सुंदर होईल. यामध्ये आपल्याला ग्राउंड विकत घ्यावे लागतात मुंबईमध्ये. गावाला आपल्या तसं नसतं. गावाला आपण याच्यापेक्षा मोठी टुर्नामेंट भरवू शकतो आणि बक्षीस सुद्धा मोठं ठेवलं तर खूप टीमा येतील आणि तो आपल्या गावाचा गौरव होईल की हिमालय मोडवे अशा छोट्याशा गावामध्ये 50,000 टुर्नामेंट ठेवली तर कित्येक बाहेरचे प्लेयर येतील. ते आपल्याला बघायला भेटेल. त्यांचा खेळ बघायला भेटेल. तो खेळ बघणं म्हणजे आपल्या मुलांनी बघितला पण नसेल. युट्यूब मार्फत आपण सगळं बघतो आजकाल पण प्रत्यक्षात बघणं ही गोष्ट वेगळी असते आणि हे आपल्या गावात झाली ना तर याच्यासारखा आनंद कुठेच भेटणार नाही आपल्याला. नमस्कार, मी प्रकाश तळवळकर. हिमालय क्रिकेट मोरवे हे सलग आता हे 3रं वर्ष चालू आहे आणि त्या स्पर्धेचं आयोजन करतो त्याबद्दल त्यांचं खरोखरच सर्वांचं कौतुक करायला पाहिजे आणि सर्वांना मिळून हा कार्यक्रम आयोजित करतात त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वांचं सहकार्य मिळाल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो. आमचा हिमालय क्रिकेट संघ मोरवे जवळपास त्याचे हिमालय हे नाव 1978 साली ठेवलं गेलं. त्याच्या अगोदर
खेळत होते नवजवान संघ म्हणून, आणि 78 पासून तेव्हा आम्ही खूप लहान होतो. 82 सालापासून मी सुरुवात केली. काही वर्ष मी लहान असल्यामुळे थोडस खेळण्यामध्ये इतर खेळाडूंचा सहभाग, त्यांची बॅटिंग बॉलिंग वगैरे पाहून त्यांची प्रेरणा घेऊन मी शिकलो. सिनियर खेळाडूंच्या मध्ये आम्ही सुद्धा होतो आणि त्यांच्या प्रेरणेने 1985-86 साली आम्ही ज्यावेळी या संघात उतरलो आणि प्रथमच नवजोत क्रीडा मंडळ कोंडवाडी येथे आम्ही पूर्ण युनिफॉर्म मध्ये, म्हणजे व्हाईट युनिफॉर्म मध्ये, टी शर्ट व्हाईट आणि पॅन्ट व्हाईट मध्ये प्रथमच गाव पातळीवरती आम्ही युनिफॉर्म तयार करून घेतला. आणि त्यावेळी त्या 88 सालात, मला पूर्ण खात्री नाही पण 88 मध्ये तो संघ आम्ही उतरलेला आणि तिथून आमची सुरुवात झाली. त्या संघामध्ये मला खेळायला मिळालं हे मी माझं भाग्य मिळतं. आणि त्यावेळी म्हणजे युनिफॉर्म केला आणि त्या ह्याच्यापासून मोरवे संघ हा नावाजलेला झाला. पंचक्रोशी मध्ये त्याचं एक नाव झालं. आज या ठिकाणी हिमालय क्रिकेट संघ मोरवे आयोजित या क्रिकेटच्या मॅचेस एका छोट्याशा मोरवे गावातून मुंबईला नोकरीनिमित्त आलेली आमच्या मोरवे गावातील ही तरुण मंडळी यांनी मुंबईत आल्यानंतर आज या ठिकाणी कामोठे या ठिकाणी हा जो घाट घातलेला आहे, हा गेली 3 वर्ष जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 3 वर्ष ही तरुण मंडळी इथे मॅचेस भरवत आहेत. आणि या मॅचेस साठी गावातील लहान थोर मोठे चाहते असतील किंवा जुने क्रिकेटर असतील, हे आज माझ्या माहितीप्रमाणे 88 ते 2025 पर्यंतच्या माझ्या या 40-45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी पाहत आलोय की यांची जी क्रिकेट बद्दलची तळमळ आहे ती वाखाणण्याजोग आहे. आणि ती तळमळ त्यांच्या उराशी असल्यामुळे तीच तळमळ घेऊन ते आज या मुंबई सारख्या शहरामध्ये एक मोरवे गावाचं नाव आणि हिमालय क्रिकेट संघाचं नाव उज्ज्वल करतायत. वेगवेगळ्या गावातील आपल्या समाज बांधवांना आमंत्रित करून बोलवून समाजासाठी काहीतरी वेगळं योगदान हिमालय क्रिकेट संघाच्या माध्यमातून देत आहे. याबद्दल मी हिमालय क्रिकेट संघाचा सुद्धा आभार मानतोय आणि मी इथे माझी रजा घेतोय. धन्यवाद गुरुप्रसाद. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथे मी माझी रजा घेतोय. चांगले फटके, एक भागाचा किनाऱ्यावरती धाव सुद्धा तयार झाली. एका धाड समाधान माणसाला लागतात. 3 षटकांचे खेळ पुढे त्यावेळी जेव्हा 12 ओव्हरची 8 ओव्हरची मॅच टुर्नामेंट असायच्या. आता ह्या 4 षटकात 3 षटकात 11 जणांना खेळणं, त्यांची मानसिकता मला खेळायला मिळेल की नाही ही खूप आहे. म्हणजे आताचे 3-4 प्लेयरच वर जेवढं अवलंबून तेव्हा 11 टीमचं मॅनेजमेंट असायचं. 8 ओव्हर मध्ये कोण किती ओव्हर खेळ, कोण बॉलिंग करायचे. आताच्या त्याच्यात खूप फरक आहे. जसं अपडेट झालंय तसं ते सिच्युएशन नुसार बरोबर आहे आताचा खेळ सुद्धा. आणि काय आमचे होते जुने प्लेअर हे दिसत आहेत. आम्ही दोघे आहोत ओपनर मी आणि विनोद. आता नाही संकल्पना माझ्या मनात मी कालपासून रात्रीपासून विचार करतोय. संकल्पना असावी की गावी टुर्नामेंट व्हावा. पण गावी योग्य मैदान होतं पहिल्या दिवसात, पण थोडं काही कारणास्तव ते थोडं मैदान अपुरं झालं. त्यामुळे नंतर त्याच्यानंतर खेळणारी खेळत राहिलं तर ते ग्राउंड स्वच्छ पण राहील आणि अपडेट पण राहील. पण बहुतेक मुलं 94-95च्या नंतर जशी शिकून मुंबईला आली तसं थोडं क्रिकेट थोडं त्यामुळे मुंबईला हे झालं. पण गावी टुर्नामेंट व्हाव्या ही माझी इच्छा आहे. आणि एक आता ह्या सिच्युएशनला पण माझी एक संकल्पना आहे. मी बोलेन ते मंडळाशी की एखादं प्रदर्शनीय सामने ठेवावे दरवर्षी टुर्नामेंट ठेवताना.
जेणेकरून आमचे खेळाडू जेव्हा गावावरून येतात ते नुसते बघायला किंवा हे ते न करता काहीतरी आमचं जुनं आम्ही दाखवतो, एक प्रदर्शनीय सामना ठेवावा अशी माझी इच्छा आहे. मंडळाशी त्या गोष्टी बाबतीत बोलेल. आणि आता याच्या पुढची जी मोबाईल वाली पिढी आहे त्यांनी याच्यापासून काय शिकायला पाहिजे किंवा काय बोध घ्यावं मला वाटतं की जे आता मैदानी खेळ जवळपास विसरलेच आहे. नाही, कंपल्सरी मैदानी खेळ हा पाहिजेच पाहिजे. तुम्ही मोबाईल हा तुमच्या चांगल्या कामासाठी वापरा. मोबाईल म्हणजे काय बोलतात त्याला, दोन्ही कामं होतात त्यांनी. तुम्ही वाईट कामं पण होतात त्याच्यात, चांगली कामं पण होतात. तर शक्यतो चांगल्या कामावर भर दिला तर तुम्हाला मोबाईल चांगला रिस्पॉन्ड हे करू शकतो. राहिलं ह्या मुलांनी मी काल मॅच बघत होतो, बेसिक ज्या चुका आहेत त्या खूप अजून होत आहेत. जोपर्यंत तुमचं आपण जसं मेन बेसिक चांगलं फाउंडेशन नसेल तर जे अंक असतात ते फाउंडेशन मजबूत नसतील तर पुढचा त्याला काय उपयोग नाही. तर बेसिक ज्या गोष्टी होतात, रनिंग बिटवीन द विकेट, कोऑर्डिनेशन, त्या क्रिकेटच्या बाबतीत असल्या पाहिजेत. तर त्या जर लक्षात आल्या असत्या काल तर आपण काल जिंकलो पण असतो. छान निखिल तारी काल मॅच खेळत होता. पण ओके, कारण कोऑर्डिनेशन नाही, प्रॅक्टिस आमची नसते, आम्ही हौशीने येतो आणि खेळतो, त्यामुळे ह्या चुका धापल्या जातात. ठीक आहे, पण कालचं पण ग्रेट. पण नवीन पिढीने प्रॅक्टिस करत राहावं. प्रॅक्टिस नाही, तुमचा पहिला ग्राउंडवर येऊन वॉर्मअप पाहिजे, त्याच्या प्रती श्रद्धा पाहिजे आणि ते तुम्ही मेहनत केला तुम्हाला योग्य फळ मिळेल. आमच्या गावातलं बोललात मोरव्यात सगळ्या मुलांकडे सगळ्या प्रकारची कला आहे, फक्त त्यांना त्या चौकटीच्या बाहेर येऊन एक्सपोज झाले पाहिजे. त्याला बस. केरवाडा संघ काय कमालीची फलंदाजी केली होती या संघाच्या सुरुवातीपासून शेवटच्या प्रत्येक सामन्यात. हिमालय क्रिकेट संघ मोरवे आयोजित या स्पर्धा हे तिसरं वर्ष आम्ही भरवतोय आता सध्या. मला लाईनचे चांगला प्रतिसाद आहे आमच्या गावी समाजाचा आणि सर्व आपल्या मोरवे गावातील ग्रामस्थ हिमालय क्रिकेट माझे क्रिकेटर सर्व गावातून आले त्या मनोरंजनासाठी क्रिकेट सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आणि आज हा फायनलचा दिवस आहे आणि या फायनल साठी 2 क्रिकेट संघ आले आहेत. एक आई भैराई केरवाडा आणि दुसरा आपल्या जे आयोजक आहेत हिमालय क्रिकेट संघ. दोन्ही संघामध्ये आता तुळशीचा फायनल अंतिम सामना होईल. त्यासाठी दोन्ही संघाला शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी हिमालय क्रिकेट संघाला पण शुभेच्छा. धन्यवाद.
तर तुम्ही बघू शकत असाल की हा दुसरा दिवस आहे आपला. दुसरा दिवस मॅचेस आपले दुसरा दिवस आहे. आज 12 तारीख आहे, रविवार आहे. तर ह्या मॅचेस आता सुरू होत आहेत. आता थोड्या वेळाने इकडे फायनल चालू आहे. आम्ही आज रात्रीच इकडनं निघणार आहोत गावात यायला, परत मोरव्यामध्ये यायला. तर त्यासाठी जरा आम्ही रेस्ट घ्यायला बाजूला थांबलोय. जेवणाची व्यवस्था वगैरे संघाकडनं असते. जे मोरवे हिमालय क्रिकेट संघ यांच्याकडनं जेवणाची सोय असते. आमच्या प्लेयर्ससाठी, गावातून आलेल्या व्यक्तीसाठी, जवळपासच्या लोकांसाठी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था असते. दोन्ही दिवसाची जेवणाची व्यवस्था त्यांनी दिलेली. राहण्याची पण सोय त्यांच्याकडनं केली गेली होती. रात्री ज्या ठिकाणी ते राहिले होते ते चांगलं ऍटमॉस्फिअर, जेवण, खाणेपिणे त्यांच्याकडनंच होतं. तर ह्या मागचा उद्देश फक्त एकच होता की जास्तीत जास्त जुने खेळाडू जे होते, जे आता खेळत नाहीयेत, वयापरत्वे त्यांना खेळायला जमत नाहीये, आपल्याकडे तेवढं आता मैदान उरलेलं सुद्धा नाहीये, मग त्या सर्वांना आम्ही घेऊन आलो आणि इकडे मॅचेस आम्ही भरवल्या. मॅचेस भरल्या, त्याच्यामध्ये त्यांचे सत्कार केले गेले. जुने खेळाडू असू दे किंवा आता वास्तविक खेळाडू असू दे. मॅच ऑनलाईन पण दिसत आहे आणि समोर आता मी लाईव्ह बघत आहे, तर समोर पण मॅचेस चालू आहेत. तर ह्या मॅचेस अशा पद्धतीने होत आहेत. काय आता ती आम्ही पण फायनल आलो, ती पण 3 फायनल आली. ती तर मेहनत करून आली, आम्ही पण मेहनत केली. आपण तसं सांगू शकत नाही की कोण टप. आम्ही पण आमच्या जिद्दीने करू, ते पण त्याच्या जिद्दीने घ्या. आम्ही तर आमचा फुल प्रयत्न करू की आम्ही फायनल मारू. बस आमचं तेवढंच उद्देश आहे, बाकी काही समोरची टीम ही खूप चांगला गेम आहे त्यांचा, चांगले बॅट्समन आहेत, बॉलर आहेत त्यांचे. आम्ही बघू, आमची पहिली बॅटिंग आहे, तर आमच्या साईडने जास्तीत जास्त आमचे धावा होतील आणि त्यांना मोठं टार्गेट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ती पूर्ण सिंधुदुर्गातली चांगली टीम आहे, पण हिमालय संघ अंतिम सामन्यामध्ये खेळतो आहे आणि खरंच माझे पोरग सगळेजण नवीन आहेत पण चांगले खेळतात आणि व्यवस्थित होईल. फायनल चांगली टफ होईल. गडी बाद झाले, फिल्डिंग आणि बॉलिंग साईड आम्ही टाईट करू आणि चांगले परफॉर्म दाखवून त्यांना पण आम्ही टफ देणार. ऑल द बेस्ट. आपल्या संघासाठी गोलंदाजी कमी पडली आणि कमी पडल्याचा परिणाम संघात पराभव पत्करायला लागलो. त्याच्यानंतर होणारे सामने थांबत एक मिनिट वाढत परिणाम हरी चोपडेकर. हा सुद्धा सुरेश चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र धावछेद होतोय तो अक्षय धुरत आणि संघाला बसतोय 5वा धक्का. ज्यावेळी हिमालय क्रिकेट संघाची स्थापना 1977-78 मध्ये केली आणि त्यावेळी प्रथम आम्ही त्याला नौजवान क्रिकेट संघ म्हणून नाव दिलं होतं आणि नौजवान क्रिकेट संघ हे नाव आम्हाला बरोबर वाटलं नाही म्हणून त्याच वर्षी एप्रिल मे मध्ये या संघाला हिमालय क्रिकेट संघ असं नाव आम्ही दिलं. त्यावेळी बरेचसे खेळाडू आमच्याबरोबर होते. अष्टपैलू खेळाडूंचा भाग आमच्या संघामध्ये जास्त होता. लेग स्पिन गोलंदाजी माझ्याकडे असते
आणि अष्टपैलू आमच्याकडे बापू त्यानंतर गोपीनाथ सार म्हणजे बापू धोरत यांचे मेवणे आंबेडकर असे बरेचसे खेळाडू आमच्याबरोबर होते. अष्टपैलू रामदास चिंदरकर होते. आज ते आमच्यात काही आहेत. बापूजी बापर्डेकर होते. त्यावेळी 77-78 मध्ये आज आम्हाला आनंद वाटतोय की आमचा वारसा आमच्या मागे या आमच्या मुलांनी गावातल्या चालवलेलं आहे. आम्हाला याचं नाव अजूनपर्यंत अविरत चालू आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. आता ह्या मॅचेस भरवल्या गेल्या, पहिला बॉल तुम्ही टाकला, त्याबद्दल तुम्हाला आनंद वाटला, कसं वाटलं? आनंद खरोखर आमचा मान सन्मान इतर गावांनी कट्टा भंडारवाला माधव भंडारी सारख्या माणसाला भाजपचे पूर्वीचे तालुकाध्यक्ष त्यांना सुद्धा उद्घाटनाच्या वेळी बाहेर गावात जाऊन कट्टा उद्घाटनाला बॉल टाकलेला आणि त्यांची दांडी केलेली. इतर गावाने आमचे सत्कार झाले. एक आम्हाला अपेक्षा होती आणि या क्रिकेट संघासाठी एवढी वर्ष मेहनत घेतली आणि त्याला नावारपला आणलं. या संघाकडून किंवा गावातून आपला सत्कार व्हावा ही आमची इच्छा पूर्ण झाली. तुम्हाला आनंद वाटतो. अजून आता ही पोरं जे काय मॅनेजमेंट करतायत, कमी जास्त करतात, त्यांच्या पहिले जसं काय ते मॅनेजमेंट करतात. मग अजून काय सुधारणा हवी तर काय सुधारणा? काय प्रत्येक खेळाडूवृत्ती ठेवली आपले अनुभवी. आज संदीप धुरत सारखे खेळाडू या आपल्या ज्येष्ठ खेळाडू सध्या आमच्यानंतर संजय सारखे खेळाडू धुरत यांच्यासारखे खेळाडू आज आपल्याकडे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सल्ल्याने त्या खेळाडूंनी आपली उन्नती करावी जेणेकरून काय चुकतं आहे काय बरोबर आहे जेणेकरून आपल्याला कळेल. ते योग्य मार्गदर्शन करू. योग्य मार्ग म्हणजे प्रत्येक बॅट्समन म्हटल्यानंतर त्याने आपली एक साईड न खेळता दोन्ही साईडला खेळलं पाहिजे. ऑफ साईड सुद्धा जबरदस्त केली पाहिजे जेणेकरून चारी संपूर्ण ग्राउंडला आपलं फटके मारायला आलं पाहिजे. बॉलरांनी आपला टप्पा नियंत्रणात ठेवला पाहिजे. तर आजकाल बॉलरला अर्थ नाही. बॉलरांना म्हणजे कसे पण आपले बॅट्समन मारतात. आता सगळ्यांना विचारतो एक प्रश्न तुम्हाला विचारतो, जर उद्या गावात जागा मिळाली, एक चान्स मिळाला की तिकडे मॅच भरू शकतोय, तर तिकडे जर मॅच भरवल्या तर काय म्हणजे तुम्हाला कसं वाटेल? आनंदच वाटेल. गावातले लोक वगैरे जास्त जमतील हो गावातील म्हणजे आनंद त्यावेळी खेळायचे त्यावेळी आमच्याकडे 70-75 वर्षाचे लोक आम्ही जिथे जिथे देवगड तालुक्यामध्ये जिथे जिथे जायचे तिथे तिथे ते स्वतः आम्ही गावावर जायच्या आधी दिगंबर धुरत देवगड दिगंबर गावकर किंवा जनार्दन बापर्डेकर असे लोक आमच्या आधी मॅच बघायला म्हणजे 70-75 वर्षाचे लोक आमच्या मॅच बघायला यायचे. त्यामुळे प्रेक्षक वर्ग गावामध्ये आहे. सगळ्यांना आवडेल तिकडे नक्कीच आवडेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी ही स्पर्धा मुंबईला होते, परंतु गावचे सुद्धा अनेक खेळाडू किंवा क्रीडारसिक उत्सुक असतात. त्यांना इथपर्यंत आणण्याची जबाबदारी ज्या सारथ्यांनी बजावली तो प्रसाद ढोके गुरुप्रसाद ढोके याला विनंती करतो त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि कालपासून यूट्यूबच्या माध्यमातून किंवा आपल्या छायाचित्राच्या माध्यमातून गावपर्यंत या सामन्याचे सर्व छायाचित्र असतील किंवा व्हिडिओ असतील पोहोचवण्याचं काम करतोय तो प्रसाद ढोके. मी केरवाडा संघाचा कर्णधार उदयकर सर विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा त्या सन्मान करायचा आहे. गुरुप्रसाद ढोके याचा सन्मान होतो आहे. यानंतर सन्मान होतो आहे त्यानंतर
अरे बसला तो लवकर येवा लवकर येवा. आमच्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी आम्ही इथं आलो. पण गणपती बाप्पा अजून किती वेळा? अशा प्रकारे एक तासभर वेटिंग नंतर ना आमचा नंबर लागला. आम्हाला जेवण मिळालं टाईमवर आणि सर्वजण आता परत जेवण पुढे निघाले.